चष्मीस, उद्या तुला पहिला रंग मी लावणार, गुलाबी रंग, माझ्या प्रेमाचा रंग. सो बी रेडी माय लव्ह. त्याने तिला मागून मिठीत घेतलं आणि हलकेच तिच्या कानाजवळ जाऊन बोलला तो. तशी ती नखशी खान ते शहारली. आता त्याने तिला सोडलं आणि एकदा तिच्याकडे पाहिलं तर तीसुद्धा त्याच्याकडेच पाहत होती. तो हसला आणि बाहेर जाऊ लागला. तोच त्याची पावलं जागीच थांबली, कारण दारात उभं राहून कोणीतरी होतं जो आता खूपच नजर रोखून त्या दोघांकडे पाहत होता. आत्ता मात्र त्या दोघांनीही भीतीने एक आवंढा गिळला. आता पुढे जुवे आणि आदी दोघेही एकमेकांकडे भीतीने पाहत होते, कारण बाहेर उभा असलेला अबीर त्या दोघांकडे टुकूर टुकूर करून पाहत होता. मामा, ही तर अक्षय मामाची मामी आहे ना? मग तू इथे काय करतोय? अबीरने आदीला विचारलं. तसे आदी आणि युविका दोघेही गडबडले. हे चाम, तू इथे कधी आलास? चल आपण बाहेर जाऊया. आता होलिका दहन करतील ना? आदी इकडे तिकडे बघत बोलला. नाही, तू आधी मला सांग, तू ह्या अक्षय मामाच्या मामीसोबत काय करत होतास? अबीरने काही त्याचा प्रश्न सोडलाच नाही. तसे आदीने डोळे फिरवले. त्याला माहीत होतं हा छोटा डॉन काही त्याचा पिच्छाच सोडणारच नव्हता. ह्या ताई आणि जिजूंनी ह्याला काय खाऊन जन्माला घातलाय देव जाणे. आदी मनातच बोलला. मामा, तू काही बोलत का नाही आहेस? अबीरने पुन्हा विचारलं. अबीर, अरे माझं काम होतं तुझ्या मामीकडे, म्हणून आलो होतो मी इथे. आदी कडबडत बोलला. तसे युविकाने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं. असं कोणतं काम होतं की तुला मामीला किस करावा लागला? अबीर बोलला. तसे त्या दोघांचेही चेहरे पांढरे फट्ट पडले. काहीही काय बोलतोयस? मी कधी किस केला तिला? आदी आता घाबरून बोलला. बिचारा किस केला असता तर ठीक होतं, पण इथे काही न करता पण ह्या छोट्या डॉनने आरोप करायला सुरुवात केली होती. म्हणजे हे असं खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा 12 आना. आदीने एकदम केविलवाण्या नजरेने युविकाकडे पाहिलं, पण ती तर आता धारधार नजरेने त्यालाच बघत होती. हो, मी पाहिलं ना, तू मामीच्या कानावर किस केला ते, अबीर बोलला. तसं आदीच्या लक्षात आलं. तो युविकाला कानात सांगत होता आणि नेमकं अबीरने ते पाहिलं असणार आणि गैरसमज करून घेतला असणार. हे बघ अबीर, असं काही नाही आहे. ते मी तुझ्या मामीला आधी काहीतरी थाप मारणार होता, तेव्हाच युविकाने त्याला थांबवलं. अबीर कम, युविका बोलली. तसा अबीर तिच्याकडे गेला. अबीर, ॲक्च्युली उद्या धुळवड आहे ना, म्हणून उद्या आम्ही सगळे डान्स करणार आहोत. त्याचीच स्टेप मला तुझा आदी मामा शिकवत होता. किस वगैरे काही नव्हता केला त्याने, युवी एकदमच हसून बोलली. त्यावर आदीच्या ओठांवर पण स्माईल आली, कारण तिने चांगलंच कारण सांगितलं होतं त्याला, आणि ते पण त्याची चोरी पकडू नये म्हणून. ह्याचा त्याला जास्त आनंद होत होता. ओ, इज इट सो? आय थॉट. एनिवेज मामी, पण तू कोणाची मामी आहेस? अक्षय मामाची की आदी मामाची? अबीरने क्यूट फेस करून प्रश्न विचारला. तशी युविका आदीकडे पाहू लागली. तो मात्र भुवई उंच करून तिला इशारा करून सांगत होता की दे आता खरं खरं उत्तर. तुला काय वाटतंय अबीर, मी कोणाची मामी व्हावं? युविकाने मुद्दाम अबीरला विचारलं आणि मग आदीकडे एक कटाक्ष टाकला. मामी, तू खूप छान बोलतेस, मला तू खूप आवडली, आणि मला सगळ्यात जास्त आदी मामाच आवडतो, म्हणून तू ना त्याचीच मामी बन. अबीरने तिच्या गालावर ओठ टेकवले आणि बोलला तो. पण त्याचं उत्तर ऐकून ती मात्र शॉक होऊन आदीकडे पाहत होती. आणि आदी, तो तर गालातच हसला आणि त्याने अबीरला उचलून घेऊन एक पापी घेतली. आय लव्ह यू चॅम, आदी अबीरला बोलला आणि त्याला घेऊन जाऊ लागला. पण त्याने मागे वळून तिच्याकडे पाहिलं आणि हसून तिला एक फ्लाइंग किस दिली. तशी ती गडबडली आणि पटकन रूममध्ये शिरून तिने दरवाजा लावून घेतला. आता ती दरवाजाला पाठ टेकवून तिचे वाढलेले श्वास कंट्रोल करत होती, स्वतःला शांत करत होती. अरे देवा, हे काय होतंय मला? मी ठरवलंय ना की आता अक्षयसोबतच नातं पुढे न्यायचंय, मग तरी का हा जवळ आल्याने मला ह्या वेगळ्या फिलिंग्स अजून येतात? का त्याचं बोलणं मला इतकं गोड वाटतं? का त्याचा प्रत्येक शब्द माझ्या हृदयावर कोरला जातो? का त्याचा स्पर्श मला आवडतो? देवा, प्लीज तूच आता ह्यातून मला मार्ग दाखव. ती वर बघून बोलत होती. तिने डोळे कच्च मिटले होते,
आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. पण बाई, प्रेमात पडलीयस तू. इतक्यात तुझी सुटका होणार नाही आहे ह्या सगळ्यातून. हॅलो परी. युवीने न राहून आता परीला कॉल केला होता. हाय डिअर. बोला, आज कशी काय आठवण झाली आमची? परीने विचारलं. आठवण रोज येते, पण आज काहीतरी सांगायला कॉल केलाय, युवी बोलली. हो सांग ना, परी बोलली. परी, आत्तूने तुला उद्या इथे त्यांच्या घरी होळी खेळायला इन्व्हाइट केलंय, युवी बोलली. ओ थँक्स डिअर. तुझ्या आत्तूला पण थँक्यू सांग. पण मी तिथे येऊन काय करू? मी तर तिथे कोणालाच ओळखत नाही आहे, परी बोलली. मी आहे ना, अजून कोण हवं आहे तुला, युवी बोलली. अगं पण, परी बोलतच होती की युवीने तिला थांबवलं. पण बिन काही नाही, ओके, तुला यायचं आहे अँड दॅट्स फायनल, युवीने धमकावतच तिला सांगितलं. ओके बाबा, येईन मी. खुश, परी बोलली. हो खुश, युवी पण बोलली. युवी, काय झालंय? तुझा नेहमीसारखा टोन नाही आहे बोलण्याचा. काही झालंय का, परीने विचारलं. नाही ग, असं का म्हणते, युवी चेहऱ्यावर फेक स्माईल घेऊन बोलली. युवी, खोटं बोलू नकोस. तू मला सांगणार आहेस का? नाहीतर मग मी पण उद्या नाही येणार तिथे, परी काल फुगवून बोलली. अगं, ह्याला काय अर्थ आहे, युवी बोलली. हो, जशास तसे. आता तू खूपच बदलली आहे. आधी सगळं शेअर करायचीस, पण आता का माहीत नाही, पण तू खूप गोष्टी लपवतेस माझ्यापासून, परी नाराज होत बोलली. असं काही नाही आहे परी, तू माझी बेस्टी आहेस, मी तुला सगळं शेअर करते. हो, पण एक गोष्ट लपवली आहे मी तुझ्यापासून, युविका बोलली. कोणती गोष्ट, परीने विचारलं. तसं युविकाने एक दीर्घ श्वास घेतला. आधीने मला प्रपोज केला होता लग्नासाठी, असं सांगत युविकाने तिला त्या दिवशी जे घडलं ते सर्व सांगितलं. म्हणजे आदित्यने केलेला प्रपोज आणि तिने त्याला दिलेला नकार, सगळं. व्हॉट? त्याने तुला प्रपोज केला आणि तू त्याला नकार दिलास? युवी, डोक्यावर पडले आहेस का गं तू? तुला हेच तर हवं होतं ना? तुझं पण त्याच्यावर प्रेम आहे ना? मग का असं केलंस तू? परी आता भलतीच चिडली होती तिच्यावर. मला करावं लागलं परी, मी आत्तूला आणि आईला नाही दुखवू शकत, युविका बोलली. आणि तुझ्या फिलिंग्स, त्याचं काय, परीने विचारलं. लग्नानंतर होईल सगळं नीट, युविका आलेला औंढा गिळत बोलली. असं काही होत नसते युवी, अशाने तू खूप मोठी चूक करत आहेस, परीने तिला समजावलं. मला ह्यावर काहीच बोलायचं नाही आहे परी, प्लीज तू उद्या ये, मी वाट पाहीन तुझी. बाय, गुड नाईट, युवी बोलली आणि तिने फोन कट केला. परी मात्र त्या कट झालेल्या फोनकडे पाहत होते. तिने आता नकारार्थी मान हलवली. इथे युविकाने पण स्वतःला सावरलं आणि ती खाली गेली. आता होलिका दहनासाठी सगळेजण जमले होते. जशी युविका आली, अक्षय तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला. युविका, आर यू ओके, अक्षयने विचारलं. येस, युविका बोलली. पण तिचं पूर्ण लक्ष समोर होतं, जिथे आधी अबीरसोबत उभा होता. आदित्य तिच्याकडे पाहून हलकी स्माईल देत होता, पण तिचा चेहरा मात्र निर्विकार होता. होलिका मातेला अग्नी देऊन झालं होतं. सगळ्यांनी नमस्कार केला आणि सगळे आत आले. आता सगळ्यांनी जेवणावर ताव मारला. वाव, पुरणपोळी तर लाजवाब झाली आहे, अनु बोलली. हो मग, त्याच्यात प्रेम मिसळलं आहे ना, मॉम आणि छोटी आईचं, मग लाजवाब तर लागणारच ना, आदी बोलला. आदी, आमचंच नाही, युविकाचं पण प्रेम मिसळलं आहे त्यात, प्रतीक्षा बोलल्या. तसं आदीने समोर बसलेल्या युविकावर एक नजर टाकली. हो का, म्हणून जरा जास्तच स्वीट लागत आहेत, आदी तिच्याकडे पाहून मिश्किल हसत बोलला. तसे सगळे हसू लागले, पण तिने मात्र डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं. आता सगळ्यांची जेवणं आटोपली होती आणि सगळेजण झोपायला निघून गेले. हॅलो रियांश, तू उद्या येणार आहेस ना घरी होळी खेळायला, आदीने विचारलं. अरे आदी, सॉरी यार, मी नाही येऊ शकणार. ते काय आहे ना, मला परीसोबत होळी खेळायची आहे, रियांश गालातच हसत बोलला. हो का, हे बरं आहे, गर्लफ्रेंड मिळाली तर बेस्ट फ्रेंडला विसरलास काय, आदी खोटं खोटं चिडून बोलला. हे आदी, माझेच डायलॉग मला नको ऐकूस, ओके? आणि तू पण तर युविकासोबत खेळणार आहेस ना होळी, मग मला पण जरा जगू दे ना थोडं, रियांश तोंड बारीक करून बोलला. ओके बाबा, असं अपसेट नको होऊस, जी ले अपनी जिंदगी,
आधी बोलला तसा रियांश हसला. मग थोडंसं बोलून त्यांनी फोन कट केला. इथे रिंग जात होती पण ती फोन काही उचलत नव्हती. तरी त्याने पुन्हा फोन केला आणि आत्ता मात्र तिने फोन रिसीव्ह केला. हॅलो, तिचा नाजूक आवाज आला आणि इथे त्याच्या मात्र हृदयाचा ठोकाच चुकला. हाय परिणिती, तो बोलला. हाय ऋषी, इतक्या रात्री कॉल केलास? सगळं ठीक आहे ना? तिने विचारलं. हो, सगळं ठीक आहे, तो बोलला. मग? तिने विचारलं. मग? काही नाही. हां म्हणजे आहे ते मी तुला विचारणार होतो की तू उद्या माझ्यासोबत होळी खेळायला येशील का? म्हणजे आम्ही सगळे कझिन्स असतो. तुझं पण कोणी नाही आहे मुंबईत तर तू आम्हाला जॉईन कर ना, आपण मज्जा करू, तो एक्सायटेड होत बोलला. मला आवडलं असतं ऋषी, पण आत्ताच माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता आणि तिने मला तिच्या आत्याकडे रंग खेळायला इन्व्हाइट केलं, सो मी तिथे जाणार आहे. परी बोलली तसं इथे ह्याचं तोंड पडलं. पण परिणिती, मी खूप खुश होतो की तू येशील म्हणून, तो तरी मनातल्या भावना दाबत बोलला. सॉरी ऋषी, खरंच सॉरी, पण ती माझी बेस्टी आहे, मला तिथे जावंच लागेल, परी बोलली. ओके, ॲज यू विश, तो पण तोंड बारीक करून बोलला. सॉरी हां, ती पुन्हा बोलली. इट्स ओके, आपण नंतर भेटू पुन्हा, तो बोलला. हो नक्कीच, चल आता मी ठेवते फोन, बाय, गुड नाईट, ती बोलली. बाय, गुड नाईट, तो बोलला आणि त्याने फोन कट केला. पण खूपच अपसेट झाला होता तो, कारण त्याला त्याच्या परीसोबत होळी खेळायला नव्हती मिळणार. शेवटी त्याने अंगावरून ब्लँकेट घेतलं आणि झोपला तो. इथे आधी मात्र ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता. त्याला आजची युविका आठवत होती. तिच्या रूममधलं त्याचं तिला स्पर्श करणं आठवत होतं आणि ते आठवून तो नुसता ब्लश होत होता. चष्मीस, उद्या माझ्या प्रेमाच्या रंगापासून कशी वाचणार आहेस तू? तो तिचा विचार करतच झोपी गेला. सकाळ झाली होती. आकांक्षा आणि प्रतीक्षा नोकरांच्या मदतीने बाहेरची सगळी सजावट पाहत होते. नोकरांना इन्स्ट्रक्शन्स देऊन मग त्या दोघी पण तयार व्हायला निघून गेल्या. आता पाहुणे यायला सुरुवात झाली होती. आजी आजोबा, यशराज, रविराज सगळ्यांचं स्वागत करत होते. खाली हॉलमध्ये अक्षय, मयुरी, अक्षता, युविका चौघेजण होते. आधी आता पायऱ्या उतरून खाली येत होता. त्याने व्हाईट कलरचा कुर्ता घातला होता, पण त्याची नजर मात्र तिच्यावर स्थिरावली होती. तिने व्हाईट कलरचा शरारा घातला होता. आज केस मोकळेच सोडले होते. डोळ्यांवर चष्मा होता चष्मीसचा. त्या चष्म्याला 2 बोटांनी वर करत तिने त्याच्याकडे पाहिलं. तसा तो हसला, पण त्याची स्माईल बघून तिला त्याचं कालचं बोलणं आठवलं आणि धडकीच भरली. चष्मीस, उद्या पहिला रंग मी तुला लावणार, माझ्या प्रेमाचा रंग, सो बी रेडी माय लव्ह. आठवूनच एक सरसरून काटा आला तिच्या अंगावर. खरंच हा मला सगळ्यांसमोर रंग लावणार? ओ गॉड, तिला तर भीतीच वाटली. ती त्याच्याकडे बघत होती पण तो मात्र तिला इग्नोर करत मयुरीकडे गेला. हे हाय ब्युटिफुल, तो मयुरीला बोलला तशी हिने नकारार्थी मान हलवली. हाय आदी, लुकिंग चार्मिंग हा, ती बोलली. थँक्स डिअर, यू लुक व्हेरी ब्युटिफुल टू, तो बोलला आणि एक कटाक्ष युवीवर टाकला. पण तिने मात्र उगाच चिडून दुसरीकडे बघू लागली. हे हाय युवी, परी आत आली होती आणि तिने युविकाला आवाज दिला. तशी युविकाची कळी खुलली. हे हाय परी, युविकाने सुद्धा जाऊन तिला मिठी मारली. हॅपी होली युवी, परीने खुश होत तिला रंग लावायला हात उचललाच होता, तोच तिने तिला थांबवलं. परी थांब, युवी बोलली. अगं काय झालं? होळी खेळायला बोलवलंस ना मला, मग रंग का लावू देत नाही आहेस? परीने विचारलं. हां, ते ॲक्च्युली अजून देवाला नमस्कार पण नाही केला ना, कृष्णाला पहिला रंग चढवते आणि नंतर होळी खेळते मी, युविकाने कसंबसं तिला सांगितलं. बुद्धी जरी त्याचा विचार करण्यासाठी मनाई करत होती, तरी तिचं मन मात्र तिला बजावत होतं की तो त्याच्या हाताने तुला पहिला रंग लावणार आहे. परी तू थांब इथेच, मी आलेच, ती बोलली आणि जाऊ लागली. तोच परीने तिला थांबवलं. हे युवी, हा कोण आहे गं? ही इज डॅम हँडसम, परीने समोर बघत विचारलं. युवीने पाहिलं तर समोरून आदी आणि मयुरी चालत येत होते. तशी युविकाने रागाने हाताची मूठ आवळली त्या दोघांना एकत्र पाहून.
अगं सांग ना, परीने पुन्हा विचारलं. आदित्य इनामदार. युविकाने त्याच्याकडे पाहून तोंड वाकडं केलं. आई शपथ, तर हा आहे ॲडी द प्रिन्स. OMG, भलताच हॉट आहे ग हा. सगळे हॉलिवूडचे हिरो फिक्के पडतील याच्यासमोर आणि तू चक्क ह्याला नकार दिलास. परी आश्चर्याने बोलली. तिचं तोंड उघडच्या उघडच राहिलं होतं त्याला पाहून. परी, मी येते देवाला नमस्कार करून. युविकाने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला. पण तो मात्र गालातच हसला. खूप जेलसी होत होती तिला त्याला मयुरीसोबत पाहून आणि तो तिची पुरेपूर मज्जा घेत होता. हे युवी, मी काय बोलते आणि तू काय बोलतेस? ऐक ना, तू जर नसशील त्याच्यामध्ये इंटरेस्टेड तर मी ट्राय करू का? परी तिला डोळा मारत बोलली. तशी युविका डोळे बारीक करून तिच्याकडे पाहू लागली. अगं चिल, मी मस्करी करत होते. परी पुन्हा हसत बोलली. तिला माहीत होतं तिची मैत्रीण त्याच्यासाठी किती पॉझिटिव्ह आहे ते. भले तिच्या तोंडावर ना आहे पण मनात मात्र तोच होता. माहीत होतं तिला. युविका आता देवापाशी आली होती. तिने देवाला नमस्कार केला. बाजूच्या ताटामधला रंग घेऊन देवाला टिळा लावला. आता देवाला नमस्कार करून ती उठली आणि बाहेर जाऊ लागली. म्हणे सगळ्यात आधी तुला प्रेमाचा रंग लावणार. स्टुपिड, इडियट, तू ना नाही सुधारणार. जा, तू त्या मयुरीच्या पाठीत जा. मी पण मूर्ख तुझ्या हाताने रंग लावायचा आहे म्हणून थांबले. हाऊ फूल आय एम. ती तोंडातल्या तोंडातच त्याला दुनियेभरचं कोसत होती. आता ती सगळेजण बाहेर रंग खेळत होते तिथे जायला वळली. पण इतक्यात तिचा हात पकडला गेला आणि तिला त्याने त्याच्या जवळ ओढलं. ती मात्र त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती. काय करताय, सोडा मला, ती चिडूनच बोलली. राग आला होता ना? नाही सोडणार. काय करशील? तो तिला अजूनच स्वतःजवळ ओढून हसून बोलला. त्यावर ती मात्र डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली. चष्मीस, अशी पाहू नकोस माझ्याकडे. माझ्या हातून रंग लावण्यासाठीच अजूनपर्यंत थांबलीस ना? तो तिच्या डोळ्यात आर पार बघत बोलला. तशी ती मात्र गडबडली आणि तिने लाजून मान खाली घातली. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.